हॅलो मित्रांनो, तर आजचा आपला पूर्ण व्लॉग असणार आहे एका रेसिपीवर. आज कुठली रेसिपी करणार आहे माहितीये? हे काय माझ्याकडे कॉर्न्स आहेत खूप सारे. आता कॉर्नचे दिवस आहेत, सगळ्यांकडे कॉर्न असतील, स्वीट कॉर्न. आणि ज्यांच्याकडे शेतातली मका असेल त्याचं पण कोवळी असली तर त्याची पण ही रेसिपी केली तरी चालेल. तर आज आपण करणार आहोत क्रिस्पी कॉर्न. चला तर बघूया आजची रेसिपी. आता सीझन कशाचा आहे तर कॉर्नचा आहे. तर खूप सारे कॉर्न्स फ्रेश फ्रेश आणलेले आहेत आणि याचा आपण आता कॉर्न क्रिस्पी करणार आहोत. मित्रांनो, पाणी आता उकळत ठेवलेलं आहे मी. पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आपले कॉर्न्स आहेत ते उकळून घ्यायचे. कॉर्न उकळून घ्यायचे. हे पण आपलं सीझनलच आहे. शिवच्या बाबांना शेंगा खूप आवडतात, त्यांच्यासाठी ह्या शेंगा आणल्यात आणि स्वच्छ धुवून ठेवल्यात. त्यांना ह्या उकडून किंवा भाजून आवडतात खायला. आता हे पाणी आपण उकळून घ्यायचंय. पाणी उकळून झालं की त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न टाकायचे आपल्याला आणि ते पण मीठ घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळून घ्यायचंय आपल्याला. मी मीठ घालतेय याच्यामध्ये. व्यवस्थित कॉर्नला मीठ लागायला पाहिजे एवढं मीठ. आधीच पाणी गरम झालंय आता आणि मी याच्यामध्ये कॉर्न घालून घेतेय. मित्रांनो, मकेचा रंग बदललाय बघा. मग अशी जरा पांढरट होती ना, आता पिवळसर रंग आलाय, डार्क रंग झालाय अजून. मित्रांनो, ही मका पूर्णतः अशी पिवळसर रंगाची झालीये, पिवळी झालीये आणि छान शिजली. आता वरती वरती आलीये, खाली होती ती पण वरती आलीये. तर आता हे आपण चाळणीनं गाळून घ्यायचे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यातली मका काढून घेतेय. हे पूर्ण पाणी ह्याच्यात घातलं असतं, काढलं असतं तरी चाललं असतं, पण मी आता याच्यामध्येच आहे ना शेंगा उकडायला घालणार आहे हळद घालून. त्याच्यामुळे मी असे हे दाणे असे काढून घेते कॉर्नचे. तर आता हे आपले कॉर्न पूर्ण शिजवून घेतलेत आपण आणि आता थंड करून घेतलेत. आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर निम्म आणि मैदा निम्म असं घ्यायचंय आणि हे एवढं टाकायचंय की सगळं सुट्टे सुट्टे झाले पाहिजेत सगळे कॉर्न. आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालते 1 मोठा चमचा आणि तेवढंच मैदा घालायचा 1 चमचा मोठा. याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचंय. लाल तिखट थोडंसं घालते अगदी कलर साठी. आता हे मिक्स करून घ्यायचं, आपण हातानेच मिक्स करून घेऊया. अजून एवढंच कॉर्नफ्लोअर लागेल याला आणि मैदा पण तेवढाच लागेल. तर अजून 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा घेते मी आणि परत थोडंसं मीठ, थोडंसं मीठ घेतेय. तिखट नाही घालत आहे कारण राम खाणार आहे. तुमच्याकडे लहान मुलं नसतील तर तिखट छान घाला याच्यामध्ये. 1 पोह्याचा चमचा किंवा पाऊण चमचा जरी घातलं तरी चालेल, छान लागेल. छान सगळ्या धान्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे. प्रत्येक त्याचा कण ना कण रिकामा होतो, म्हणजे सुट्टा होतो. सगळीकडून व्यवस्थित लागलं पाहिजे. अजून थोडंसं पाहिजे मला. अर्धा चमचा घातलं, अर्धा कॉर्न आणि अर्धा चमचा मैदा. आता हे जास्त आहे माझं कॉर्न, त्याच्यामुळे मला याचा अंदाज आला नाही की एवढंच लागेल म्हणून. तुम्ही पण तुमच्या अंदाजाने घ्या, जेणेकरून हे सगळे कॉर्न सुट्टे झाले पाहिजेत आणि व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. तेल चांगलं तापलेलं आहे.
हाताने सोडायचं नाही, भाजण्याची शक्यता असते. घाऱ्याने सोडून घ्यायचं कॉर्न. आणि कडकडीत तेल पाहिजे आपल्याला. खूप गरम कडकडीत असंच तेल पाहिजे. जरा वेळ होऊ द्यायचं, लगेच त्याला हात लावायचं नाही. गॅस मोठा करायचा. हे एकदम क्रिस्पी होतं आणि सगळे हलके हलके होतात कॉर्न. फुगलेत पूर्ण कॉर्न आणि अजून नाहीत क्रिस्पी झाले. क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आपल्याला मोठ्या गॅसवर. गॅस बारीक अजिबात करायचा नाही, कारण मग ते मऊ पडतात आणि आपल्याला क्रिस्पी हवेत. हे लालसर व्हायला लागले की काढून घ्यायचे, नाही तर करपतील. अशी ही झाली एक बॅच. अशा आता मी सगळ्या बॅचेस तळून घेते. मित्रांनो, हे एकदा तळून घेतलेत मी आणि आता फायनली अजून एकदा तळायचे, म्हणजे ते क्रिस्पी होईल. मित्रांनो, अशा प्रकारे हे डबल तळून मी घेते. जरा लांबूनच तळायचं, चेहरा मागे घेऊन, का तर हे उडतं, फटफट फुटतात. मग हे खूप जास्त तळले गेले होते. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं क्रिस्पी कॉर्न तयार आहे. या खायला. कॉर्न कसा झालाय सांग. आवडला ना? तुम्हाला आवडला? त्यांनीच सांगितलं होता घरी करायला म्हणून केलेला. रामला ते लाल लाल दिसतंय म्हणून ते खातच नाही, त्याला वाटतं तिखट आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला कॉर्न क्रिस्पी. तुम्ही पण करून बघा आणि कसं लागतंय ते सांगा. बाय बाय.